आपण एकाच दिवशी ब्रायडल हेअरस्टाईलमध्ये जर 4 हेअरस्टाईल होत असतील तर ब्रायडलच्या हेअरची अवस्था ही अशी होते बघा. आणि ती कशामुळे होते तर आपण हेअरस्टाईल करत असताना हा स्प्रे यूज करतो आणि ह्या स्प्रेमुळे हे हेअर्स हे खूप कडक होतात आणि थोडंसं स्टिकीनेस येतो हेअरमध्ये आणि नेक्स्ट हेअरस्टाईल करताना आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर त्याच्यावर सोल्युशन हे छोटंसं सोल्युशन आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा स्प्रे यूज करायचा आणि ह्या स्प्रेचा यूज तुम्हाला माहिती आहे, म्हणजे तो हेअरस्टाईल करून झाल्यानंतर आपण शाईनसाठी हा स्प्रे यूज करतो. तर दुसरा यूज म्हणजे आपण हेअरमध्ये ज्यावेळी असं टँगल्स होतात किंवा हेअरस्टाईल करून हेअर्स कडक होतात तर नेक्स्ट हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला हा स्प्रे यूज करायचा आहे आणि त्यांनी हलकंसं स्प्रे करून हेअरमध्ये ते टँगल्स रिमूव्ह होतात आणि हेअर्स पूर्ववत होतात आणि त्यामुळे आपण हेअर्स खूप सिल्की म्हणजे शाईन येतं हेअरमध्ये आणि टँगल रिमूव्ह होतात. तर ह्याच्यानंतर आपण हेअरस्टाईल केल्यावर ती हेअरस्टाईल खूप टिकते सुद्धा